तर मस्साजोग ते बीड अशी काँग्रेसची सद्भावना रॅली आता सुरू झालेली आहे आणि काँग्रेसच्या या सद्भावना पदयात्रेमध्ये या रॅलीमध्ये शेकडो लोकांनी गर्दी केली आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसची ही पदयात्रा निघाली आहे। देशमुख कुटुंबीय सुद्धा या पदयात्रेत सहभागी झालेत। तर फरार आरोपी जो आहे कृष्णा आंधळे त्या संदर्भात येत्या 2 दिवसांमध्ये देशमुख हे आता आपली भूमिका मांडणार आहेत। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील या यात्रेमध्ये सहभागी झाले। त्यांचा चिमुकला मुलगा देखील या यात्रेमध्ये सहभागी झाला आहे। धनंजय दादा, तर सद्भावना यात्रा निघती आहे, तुम्ही म्हणाला होतात की ही यात्रेला कुठलाही जातीय रंग नाही आहे, पण बीड जिल्ह्यातली जी सगळी परिस्थिती पाहता जातीय सलोखा निर्माण होण्यासाठी काँग्रेसने हा पुढाकार घेतलाय। तुम्ही या यात्रेकडे कशा पद्धतीने बघता, तुम्ही सहभागी होण्याचं कारण काय? इथं सर्व स्तरातील लोक आहेत, सर्व घटक आहेत आणि इथं जातीचा विषय येतच नाही। इथं जे विकृती आहे, जे प्रवृत्ती आहे, ज्याने हे चुकीचे कामं केलेत त्यांना कुठेतरी ही सद्भावना निर्माण व्हावी। बाकी तर सगळा जिल्हा खूप चांगला आहे, सगळे लोक चांगले आहेत, लोकप्रतिनिधी चांगले आहेत आणि चांगल्या पद्धतीने काम करतायत। ज्यांना या न्यायाच्या भूमिकेत जे आले नाही त्यांच्यासाठी हा संदेश आहे। संपूर्ण परिवार सहभागी झाला या यात्रेमध्ये? हा, आम्ही संपूर्ण सहभाग आहे। आम्ही थोडं चलून आम्ही घरी जाणार आहोत। काय मागणी असणार आहे राज्यकर्त्यांकडे आता या क्षणी? त्यांना लवकरात लवकर फाशी आणि या सगळ्या दुष्ट प्रवृत्तीचं जाळ आहे, दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी ते पुढे कारवाई चालू ठेवावी आणि त्यांना धडा शिकवावा। एक आरोपी अजूनही फरार आहे, कळायला तयार नाही, नेमका गेलाय कुठं? तुमचं काय म्हणणं आहे सगळं? त्याच्यासाठी वेगळी भूमिका घेणार आहोत आम्ही 1-2 दिवसात, ते तुम्हाला स्पष्ट होईल नंतर। काय नेमकी कशा पद्धतीची भूमिका असेल अशाच पद्धतीनं काहीतरी म्हणजे तो कसा पकडला जाईल त्याच्यापासून धोका आहे समाजाला, तर आम्ही जी काही भूमिका घेऊ ते गावकऱ्यांच्या विचारांना करूयात। 2 दिवसात येतात 2 दिवसात ती भूमिका जाहीर करणार आपण? हां, नक्की। कॅमेरा पर्सन युक्त दिसा आफ्ताब शेख, एबीपी माझा, मस्साजोग, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।